तुम्हाला जाळ दिसत नसेल ना, तर तुम्हाला माहिती का जाळ लागलेला आहे बघा आता. तर किशाच्या टायर खाली आली बकरी. तर किशाने ब्रेक नाही मारलं, एक्सिलेटर वाढीलं, बकरी गाडी खाली डायरेक्ट. आणि माग बघितलं पण नाही माग काय झालं काय नाही. किशा काय खूप मस्त वाटतंय. कुणाचा आवाज नाही, गाड्यांचा आवाज नाही, फक्त पाण्याचा आवाज. एका हाताचे 5 बोट, एका हाताचे 5 बोट, 2 एका वुमेन. या मित्रांनो सँडविच खायला. पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार मित्रांनो, आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाणे तुमचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आज मी सूर्योदय शूट करण्यासाठी नेहमीच्याच ठिकाणी आलेलो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये कृष्णा शहाणे आणि ही पोरगी, नाव सांग तुझं? वैष्णवी बोंद्रे. हां, हीच आपल्यासोबत आहे. आणि आपण आता व्हिडिओला स्टार्ट करू. तर मग आणि हां, आपले कॅमेरामॅन शुभम शहाणे पण सोबत आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करू. तर मग चला. Myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it. ते काय रे तिथे दिसतंय ते आहे देवला गाव. हे डॅम होतं ना, हे डॅम व्हायच्या पहिले इथे एक गाव होतं. मग इथलचं गाव नंतर इकडं पुनर्स्थापित करण्यात आलेलं आहे. इकडं देवला पुनर्वसन आणि हे जुनं गाव आहे. आता हे डॅमचं पाणी कमी झाल्यामुळं ते गाव वरी आलेलं आहे. हे पाणी गेल्यावरती ते दिसत असेल पूर्ण घर वगैरे. आता दिसायला ते का त्या भिंती आहेत, घराच्या भिंती आहेत त्या. चल मी विषय देते एक. हां त्याच्यावरती जोक सांग. हां, कधी पण. हां, कधी पण. तुला विषय देते पेट्रोल पंप. हां, ऐका ना, काय होतं माहिती आहे का, एक पेट्रोल पंप असते, तो गाड्यामध्ये पेट्रोल हे भरत असते. तर गाड्यामध्ये पेट्रोल भरतच ना. हां, तर तेच पेट्रोल पंप असते. तिथं गाड्यामध्ये पेट्रोल भरत नसते. तर त्याच्या शेजारून 2 पोरं शाळेत जात असतात. तर त्याला होतं शाळेत जायला उशीर. तर सर त्याला विचारते, तुला उशीर काहून झाला? तर पहिलं पोरगं काय म्हणतंय, सर माझे 5 रुपये हरपले होते. मग ते दुसऱ्या पोराला विचारते, याचे 5 रुपये हरपले होते, याला उशीर झाला, तुला का म्हणून झाला? ते सर याचे 5 रुपये मी पायाखाली दाबून धरले होते. अजून एक देऊ का? हां. किशाचा चष्मा. काय होतंय, किशा जत्रातून चष्मा घेतोय. हां, आणि ते खेळता खेळता का नाही चष्माच हरपतोय त्याचा. तर विषय काय होतोय, ते चष्मा हरपतोय आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी का नाही 2 पोरं शाळेत जात असते. त्याला होते उशीर. मग त्याला उशीर झाला तर सर त्याला विचारते की तुला उशीर काहून झाला? पहिलं पोरगं म्हणते, सर माझे 5 रुपये हरवले होते. आणि दुसरं पोरगं म्हणते, ते 5 रुपये मी पायाखाली दाबून धरले होते. चल तुला विचारते. तुझा असा एखादा किस्सा सांग, त्या दिवशी तुला अशी चिड आली होती लगेच, म्हणजे शाळेमध्ये त्या शिक्षकावर इतकी चिड आली, तुला इतकी चिड आली डायरेक्ट त्याचं डोकं पकडून भिंतीला आदळ वाटलं होता. असा एखादा सीन सांग तुझ्यासोबत घडलेला. हो, असं एक घडलेलं आहे माझ्यासोबत. काय झालं होतं, मी होतो BSc होतो आणि BScला आमची ट्रिप जाणार होती. तर ज्या दिवशी ट्रिप जाणार होती त्या दिवशीच आमचे बुद्धिबळचे मॅचेस आले होते.
मग मी सरला सांगितलं की सर माझे बुद्धिबळचे मॅचेस आहेत तर मी तिकडं जाणार आहे. मग सर म्हणले होते की मग तुला एकच डिसाईड कर, इकडं जायचं का तिकडं जायचं. मी म्हणलं की सर मला बुद्धिबळचे मॅच खेळायला जायचं आहे. मग मी तिकडे खेळायला गेलो आणि इकडे ट्रिप कॅन्सल झाली, आमची पोस्टपोन झाली, म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये झाली. मग सरला म्हणलं की सर आता मी तिकडं जाऊन येतो, आल्याच्या नंतर मी इकडे येतो. सर म्हणले की नाही म्हणे तू पहिले त्या ज्यावेळेस मी विचारलं होतं त्यावेळेस तू म्हणलास की मला चेस खेळायला जायचं आहे, आता तू इकडे येऊ शकत नाहीस. तेव्हा मला त्याचा इतका राग आला होता. मी ज्या दिवशी सहल जाणार होती का त्या दिवशी मी सगळं आवरून गाडीच्या तिथं गेलो होतो, पण त्या दिवशी पण मला सरने मध्ये येऊ द्यायला नाही. मग त्या दिवशी मला इतकं वाईट वाटलं होतं. मग मी घरी जाऊन मम्मीला सांगितलं सर की असं असं झालं, असं झालं. मग त्याच्यानंतर मग त्या सरला मी कधीच बोललो नाही. चाल पुढचा किशा सांगा, पुढचा सिरियस तुझ्यासोबत घडलेला एकदम फनी मुमेंट. बरं ठीक आहे, फनी नाही. तू गाडी चालवताना ते बकरीला उडी लागली की सांग सांग काय झालं सांग, कसं ठोकलं सांग, त्याला माहित झालं सांग ती भाजी. तर विषय काय होता माहिती आहे का, गेल्या एक आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. तर किशाकडे गाडी आहे HF डिलक्स. किशा आता कॅमेऱ्यासमोर कृष्णा म्हणू आपण, किशाच राहू दे, जरा फील येते किशा नाव असलं. हां, तर किशा आपली गाडी घेऊन जाऊ लागला. किशाने घरासमोरून गाडी काढली, त्या कॉर्नरला थांबला. तर कॉर्नरला थांबला, त्याचे मित्र त्याला भेटले आणि त्यांच्याशी गप्पा मारून पुढं निघालं. त्याला जायचं होतं मोंड्यामध्ये. तर तिथून थोडंसं अंतर 500 मीटर गेला असेल तर किशाच्या टायर खाली आली बकरी. तर किशाने ब्रेक नाही मारलं, एक्सिलेटर वाढीलं, बकरी गाडी खाली डायरेक्ट. आणि मागं बघितलं पण नाही मागं काय झालं काय नाही. किशा काय काय लगे मग ते बकरीवाले ती बकरी घेऊन घरी आलं किशाच्या, तुमच्या पोराने उडीली भरून द्या. काय पुढं त्याला इलाजाला पैसे दिले वाटतं की नाही, त्याला हे पण माहिती नाही. एक स्टोरी अशी होती की आता ही रिअल स्टोरी आहे का ते मला माहीत नाही, फक्त 2 जोडपे असते बरं का. ते राहत असते, एक छोटंसं घर असतं त्यांचं. आणि तो जो माणूस असतो त्याला एक दिवस पुरणपोळी खाऊ वाटते. मग तो त्याच्या बायकोला आग्रह करतो की आपल्याला पुरणपोळी वगैरे बनव. मग ते सगळं सामान वगैरे आणती आणि पुरणपोळी बनवती. ती पुरणपोळी बनवायला लागते. सगळ्या पुरणपोळ्या नाही का 5 पुरणपोळ्या होत्या. तर मग दोघांमध्ये बेत लागते की तो माणूस म्हणतो मी 3 खाणार, ती म्हणते मी 2 खाणार. म्हणजे दोघांमध्ये असं भांडणं लागली होती की मी 3 खाणार असं होणार. ते 5 झालं त्या पोळ्या. तर मग दोघांचे भांडणं लागले की मी 3 खाणार. मग दोघांमध्ये बेत लागली की आपण नाही का आय कॉन्टॅक्ट करू. त्याच्या पापड्या हरल्या, त्या हरलं, आणि जे जिंकलं ते पुरणपोळी खाणार, 3 पुरणपोळ्या, आणि जे हरलं ते 2च खाणार. मग तसं आलं, त्यांनी ती बेत लावली. रात्र झाली, त्या पुरणपोळ्या शिळ्या झाल्या तरी कोणीच झाकलं नाही बरं का. मग गावातले लोकांना वाटलं अरे दिसले नाही बाहेर, कुठं गावाला जाताना वगैरे, मग कामाला जातात ना ते, दिसले नाही असं तसं. मग गावकऱ्यांना वाटलं काय झालं, त्या पुरणपोळ्या शिळ्या झाल्या. मग गावकरी आले, बघितलं की दोघंजण असं बघतात एकमेकांकडं. त्यांना वाटलं ते मेले त्यांना वाटलं. त्या तरी पण असंच बघत होते, पण ते जिवंत होते. गावकऱ्यांनी काय केलं, त्यांना वाटलं खरंच मारले. त्यांनी जाळायला नेलं. जाळायला 5 जण गेलते. मग ऐकलं तू, ऐकतं सही. मग त्यांना जाळलं बरं का. मग आता त्यांना त्रास होत असेल तरी त्यांचे डोळे पापणे हल्लच नाही. मग आता त्रास व्हायला ना, मग तरी पण त्यांची जाळतं भांडणं चालले. तू 3 काय, मी 2 खातो,
नाही मी 3 खाणार ते 2 खाते दोघांचे भांडण लागले. तिथे ते 5 माणसं होते. त्या 5 माणसांना वाटली यांची काय आत्मा आहे का आम्हाला खायच्या गोष्ट करे नाही. त्यांना वाटलं म्हणजे त्या पुरणपोळ्या गेल्या लांब. ह्या माणसाला वाटली भीती ते तिथून पळाले माहिती का. एवढं मी ही स्टोरी ऐकली होती माझ्या फ्रेंड कडून. म्हणजे तिने ही स्टोरी कशामध्ये ऐकली होती तिने सांगितली होती ही स्टोरी. म्हणजे त्यांना वाटलं आम्हालाच खाणार आहे पण त्या पुरणपोळ्या गेल्या दुसरीकडे. कहाणी तू लोणार सरोवरामध्ये शिट्टी खाऊन घेऊन गेलता. मी घेऊन नव्हतं गेलो, तुम्हाला दिलतीस. कशामुळे? वाघ हरिण कोणी आलं तर वाजायसाठी. हरिण काय करत हरिण काय करीन बे. तुला एक गोष्ट सांगतो, हरिण आलं काय करायचं सांगू का? हा. त्याला म्हणे सलमान खान आला. रात्री 12 वाजलेले. सीन फुल अंधार, अंधाराहून अंधार. आणि घरी तू एकटाची. फुल अंधार, घरी तू एकटा आहे. आणि तारक मेहता का उलटा चष्मा बघायला. रात्री 12 वाजता नसते 8:30 वाजता असते ते रिपीट दाखवतात ना ते. पलवर हा तर तितक्यात का नाही दरवाजा वाजला धड 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 धड. तर कोण आला असं कोण? सांग ना. घरचे मम्मी पप्पा. कुठे गेली ती? कुठे गेली ती? दवाखान्यात. दुःख लागलं म्हणून. क्रिएट केली माझी. काय दुखू लागलं? छाती. कोणाची? मम्मीची. गपना बे, त्याच्या मम्मीची छाती दुखायली हसायला. जोक रे तू. मग कोण आहे सांग, कोण आलं? दरवाजा उघडला, हा. कोणीच नव्हतं. आणि ती बाहेरचा लाईट आहे ना ते मच असा हा म्हणजे बंद चालू. आणि असं बारीक पाऊस चालू झाला. तू बघितलंस बाहेर कोणीच नाही. दरवाजा लावला, वापस तू जाऊ द्या म्हणला कोणी असेल. बघत बसला मालिका. वापस थोड्या वेळाने दरवाजा आला, ठक 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 ठक. कोण असेल दरवाजावर? मला नाही माहित. मम्मी पप्पा दवाखान्यात. कशा त्यासाठी कोड 51तून 1 हत्ती गेला. खाली किती हत्ती राहिले? काय 51तून 1 हत्ती गेला हां. तर किती हत्ती राहिले? 0. 0 कशी? बरोबर आहे. काय बरोबर आहे? 0 कशी सांग ना मग. तू म्हणला नाही 51तून हत्ती एक हत्ती गेला. हां मग 0 कसे राहते मग तू सांग. 51तून 1 हत्ती गेला. हा. 1 हत्ती गेला, 1 राहिला. नाही 50 राहिले. कस काय? 51 हत्ती होते. 51तून 1 हत्ती गेला, खाली उरले 50. बरं आता तो वाला चोका. ह्या एका हाताचे 5 बोट, हं, एका हाताचे 5 बोट. हं. 2 एका वुमेन. मी सांगतो. किशा ते एका हाताला 5 बोट येतात, 2 हाताला किती? 10. मग 10 हाताला किती बोट झाले? वुमेन तसे काय नाही. किती झाले सांग, शब्द सांग. 10 हाताला किती बोट? 10 हाताला 100.
100 कसे होतील एक हाताला 5 ते दोन हाताला 10 होईल 3 हाताला 15, 4 हाताला 20, 5 हाताला 25, 6 हाताला 30, 7 हाताला 35, 8 हाताला 40, 9 हाताला 45. 10 हाताला 50. किती झाले बघ? 50 हे बघ 100 कसे म्हणाला तू? त्यांनी एका हाताचे 10 बोटं घेतले. चिटिंग करतायत. मी लयच खाली वरी बसलो राव. चला जाऊ दे, आपला कार्यक्रम चालू करू. कोणता? अरे हो, तर वळूया आपल्या रेसिपी. कसं नाही तर वळूया आपल्या व्हिडिओच्या पुढच्या सेगमेंटकडे. चलो. माहिती आहे आम्ही सकाळी 6 वाजता आलो होतो. इथं खूप छान वाटतंय, असं मनाला अशी वेगळीच फीलिंग येते, एकदम शांत वातावरण, खूप मस्त वाटतंय. कुणाचा आवाज नाही, गाड्यांचा आवाज नाही, फक्त पाण्याचा आवाज. खूप छान वाटतंय. तर आता गप्पा गोष्टी झाल्यात, चला आपल्या रेसिपीकडे वळू. तर चला, आज आपली रेसिपी आहे सँडविच. चला बनवूया. तर हा आमचा छोटासा गॅस आहे आणि हा आम्ही ॲमेझॉनवरून फक्त 600 रुपयाला मागवलेला आहे. आणि हे जे सिलेंडर आहेत ते पण 600 रुपयाचे 4, म्हणजे 150 रुपयाचं एक सिलेंडर आहे. आणि जर हा तुम्हाला घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो, तुम्ही घेऊ शकता. अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे, 2 वर्ष झालं वापरतो आहे आणि आजपर्यंत आमची एक पण टाकी संपलेली नाही आहे. तसं वापर आमचा 6 महिन्याला एकदा असतो, पण अपेक्षेपेक्षा जास्त चालते म्हणलं अजून काय, पैसा वसूल प्रोडक्ट आहे. आणि मेन म्हणजे याला चालू करायला लायटर गिटरची काही गरज नाही, अशी टाकी लावायची आणि इथं बटन दिलेले, असं दाबले की चालू होऊन जाते. आता हे गॅसचं एवढं हे केलं, तुम्हाला जाळ दिसत नसेल ना, तर तुम्हाला माहिती आहे का जाळ लागलेला आहे बघा. आता बघा त्याने हात माग घातला म्हणजे जाळ लागलेला आहे. अरे पहिले भाजून आणले काय हे? अरे बाप, अख्खे करपलेले आणले. पहिला ब्रेड तसंच असतं की साईडने मी तसंच असतं. चला जाऊ दे, ॲडजस्ट करू. ती डबा घे रे. तेल घे, तेल मागं सरकतो थोडं, तेल तर जमतो. थोडंसं टाक पहिले. तर मित्रांनो, सूर्य उगवलेला आहे आणि लईच मोठा उगवलेला आहे. ढग आलेले होते सकाळपासून, त्याने काही तोंडच दाखवलं नाही आणि आता एवढा चमकायला त्याच्याकडे बघवणं झाले. कॅमेरामॅन तिकडे दाखव. तर मित्रांनो, गेल्या व्हिडिओत आणलेला चाकू, लाईक शेअर सबस्क्राईब सगळं काय करा म्हणलं होतं ना, तेच हा चाकू आहे. चल अरे चमचा हे घे ना. लय तापले रे ते, तेल जळायले. टाक ह्याच्यावर चटणी ही वाली. आरतीने रे. कोणते? ही वाली भाजी म्हण ना मग. तर बघू शकता मित्रांनो, चटणी म्हणायला लागला. नाही ती म्हणली टाक थोडीशी ही चटणी. आता ही चटणी म्हणली, आता ही भाजी आहे ना, आपण भाजी म्हणतो आलूची, त्याला टाकू का? याच्यावर टाक.
टाइम बर्बाद मत कर. कोण भाजणार आहे? तूच. ते भाजणार आहे. थोडं तेल टाकावं लागतं अजून. भाजा टाकू का? तेल टाक थोडं आधी. एक टाक ना. तेल कुठे? तेल तेल एक नसते टाकी रे. उलट मिक्स केला का तुम्ही? ओके चालेल. की तापला तर तवा बंद कर ना. हात लावून पाय बरं खिशात तापला का? खिशाची माझ्या घेऊ नको गो तू. डेंजर माणूस आहे तो. ठेव चाल. कसलं तेल असं. टाकलं याच्यात? असा आवाज येत आहे. आणि आता पुढच्या प्रोसिजरकडे आपण वळत आहोत. हे कशाला आणले? ते उलट करायला. उलथन. त्याला काहीतरी म्हणतात माहिती का कोकणामध्ये? हे कशाला आणले माहितीये का? हा याला काय म्हणतात? उलट ना. तेच करायचे ना, उलट. बस का? करू का उलटू? उलट. यस. हा तो देखिए दोस्तों, आप सिर्फ देखिए हम खाते. तुम्ही बघून आनंद घ्या. आम्ही खाऊन घेतो. या मित्रांनो सँडविच खायला. अप्रतिम मस्त सँडविच झालेलं आहे. त्यात आलूची भाजी तर अतिशय भारी लागत आहे. आणि त्यात वाटाण्याची भर म्हणजे अजून भारी. कसं झालंय? खूपच भारी. एक नंबर. टेस्ट इतकी भारी झाली ना. मजा आहे. और ये मजा मैं भारत के हर इंसान को देना चाहता हूँ. नको तर मित्रांनो, हा व्हिडिओ एंड करण्याची वेळ आलेली आहे आणि मनसोक्त सँडविच खाऊन आम्ही आता परतीची वाट धरत आहोत. एकंदरीत सांगायचं तर बरं वाटलं असंच निसर्गाच्या सानिध्यात येऊन अशा काही ॲक्टिव्हिटी केल्या तर कसं दिवस एकदम सुंदर जाते आणि एकदम फ्रेश वाटते, मनाला चांगलं वाटते. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून कळवू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.